मार्च 1919 ज्यावेळेस इंग्रज सरकारने एक असा कायदा भारतात आणला ज्या कायद्याचा विचारही भविष्यात कुणी ठरवू शकत नव्हता। शेवटी तो कायदा 6 एप्रिल 1919 ला लागू करण्यात आला होता, ज्याचं नाव होतं रोलंट ऍक्ट। आणि त्याच कायद्याच्या निषेधार्थ अनेक भारतीयांनी अमृतसर या ठिकाणी एक सभा भरवली होती आणि त्या सभेवर इंग्रज सरकारने गोळीबार केली होती आणि त्याच सभेचं रूपांतर जालियानवाला बाग या हत्याकांडामध्ये झालं होतं। अवघ्या तशाच पद्धतीचा कायदा सध्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याचं नाव आहे जनसुरक्षा विधेयक 2024। नमस्कार, मी रोहित दीपाली दिवाकर मेश्राम बेलपात्री या गावचा रहिवासी असून विषयाच्या अयोग्य बाजूने माझं मत व्यक्त करतोय। परीक्षक महोदय, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारत हा महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जाते आणि आमच्याच महात्मा गांधींनी आम्हा भारतवासियांना एक सर्वात मोठा हतियार, सर्वात मोठा शस्त्र दिलेला आहे, ज्याचं नाव आहे आंदोलन। आणि याच आंदोलनाला विरोध करण्याकरिता, ते आंदोलन संपवण्याकरिता, आंदोलन पूर्णतः नष्ट करण्याकरिता सध्या महाराष्ट्र सरकार जनसुरक्षा विधेयक नावाचा कायदा अस्तित्वात आणतो आहे। म्हणजेच इंग्रज सरकारने जे केलं की भारतवासीय इंग्रज सरकारला प्रश्न विचारू नये, इंग्रज सरकारला कोणताही जाब विचारू नये, याकरिता त्यांनी जो रोलंट ऍक्ट कायदा आणला होता त्यांचा तोंड बंदण्याकरिता तशाच पद्धतीचा कायदा सध्या महाराष्ट्र सरकार आणतोय, महाराष्ट्रातील जनतेचा तोंड बंद करण्याकरिता, त्यांचा आवाज दाबण्याकरिता। परीक्षक महोदय, जनसुरक्षा विधेयक सांगण्यात येत आहे की जनतेची सुरक्षा करण्याकरिता हा विधेयक आणलेला आहे, देशामध्ये सुव्यवस्था राखण्याकरिता हा विधेयक आणला गेलेला आहे। पण परीक्षक महोदय, जर खरोखरच यांना जनतेची सुरक्षा करायची असती किंवा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था राखायची असती तर अगोदरच केंद्र सरकारचा UAPA नावाचा कायदा आहे, त्या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करून खरोखरच देशामध्ये सुव्यवस्था राखली असती, या कायद्याची आवश्यकताच नव्हती। आणि एवढंच नाही तर संविधानातील कलम 124 आणि कलम 124A याच्यामध्ये देखील सुव्यवस्थेचा विचार करण्यात आलेला आहे। त्या कायद्यांचा योग्य पद्धतीने विचार करून योग्य अंमलबजावणी करून खरोखरच महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था राखल्या गेली असती।